समाजाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता आपल्याला एक सुशिक्षित उमेदवार आपल्याला मिळालेला आहे. म्हणून कोणत्याही भूलथापांना बळी न पडता प्रभाग क्रमांक 1 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेदवार शेख अय्यूब उस्मान शेख अय्यूब उस्मान यांना प्रचंड मतांनी विजय करून एक नवीन इतिहास घडवा. लक्षात ठेवा, तुतारी 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 आणि फक्त तुतारी तुतारी समोरील बटन दाबून शेख अय्यूबच्या नक्कीच बदलू शकते. तसेच गरीब जनतेच्या टॅक्सबद्दल आवाज, स्वच्छ पाणीपुरवठा, चांगले रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, एक 10-6 नंबर मला थोडा असेल आपल्या प्रभाग क्रमांक 1 राष्ट्रवादी क्रमांक 1 लोकप्रिय उमेदवार अण्णा मोगरे उच्च शिक्षित उमेदवार BA LLB LLM प्रभाग क्रमांक 1 लोकप्रिय अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट विजयश्री अण्णा मोगरे. विजयश्री आपल्या हक्काचा माणूस प्रभागाच्या विकासासाठी उच्च शिक्षित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शेख अय्यूब उस्मान यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे लाडके उच्च शिक्षित आपल्या हक्काचे माणूस, आपल्या हक्काचा माणूस शेख अय्यूब उस्मान, लोकप्रिय उमेदवार शेख अय्यूब उस्मान जनतेच्या मूलभूत सुख सुविधा मिळवून देऊन सर्व जनतेच्या चेहऱ्यावर हसू फुलवितात. म्हणूनच येणाऱ्या 15 जानेवारी या तारखेला होणाऱ्या निवडणुकीत कोणाच्याही भूलथापांना आणि आमिषाला बळी न पडता आपल्या सर्वांचे उच्च शिक्षित आपल्या हक्काचा माणूस, आपल्या प्रभागासाठी विकासासाठी 24 तास कटिबद्ध राहणारा माणूस म्हणजेच आपले उमेदवार शेख अय्यूब उस्मान यांची निशाणी लक्षात ठेवा. यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा बटन नंबर 6 दाबून शेख अय्यूब उस्मान यांना प्रचंड मतांनी विजय करून एक नवीन इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रभाग क्रमांक 1 लोकप्रिय उमेदवार विजयश्री अण्णा मोगरे यांना तुतारी म्हणून लक्षात एवढ्यावर का गेलो कोणतं मला सांग नंबर हमारे हक के उम्मीदवार और हमारे
एवढं फक्त उच्च शिक्षित वेल एजुकेटेड BA LLB LLM उम्मीदवार एडवोकेट विजय श्री अन्ना मोकळे इन्हें ज्यादा से ज्यादा वोटों से कामयाब बेटा आशीर्वाद द्या डॉक्टर आठवा निशाणी हा डॉक्टर आठवा डॉक्टर मी तुतारी आवाज माणूस शरदचंद्र पवार पर शेती आपण हां पवार साहेब जो 1 नंबर आहे आपला आजीकडे या हां आजीकडे या आजी डॉक्टर आठवा आमच्या डॉक्टर आठवा डॉक्टर आम्ही निवडून आलो पाहिजे हां कोण असेल जरा एवढं जरा तुमचं काय आणखी 2-3 गाणं कॉपीराइट में वाटतं का कॉपीराइट एक मतलब कॉपी निशाणी आहे आपली कॉपीराइट आवाज आज प्रचाराचा म्हणजे शेवटचा रविवार आहे आणि अंतिम टप्पा आहे. अंतिम टप्प्यात आपला प्रचार कसा चाललेला आहे आणि आपण युवकासाठी म्हणजे प्रेरणादायक म्हणजे आपण उच्च शिक्षित आहात म्हणजे काय करणार आपण युवकासाठी. प्रथमतः मी आपले अभिनंदन मानतो किंवा धन्यवाद देतो. तुम्ही इथं आलात माझ्या प्रचार फेरीमध्ये. आम्ही डोर टू डोर प्रचार करत आहोत तरी तुम्ही इथं आलात आणि 1 ते 1.5 तास आमच्याबरोबर तुम्ही हिंडत आहात त्याबद्दल मला तुमच्याबद्दल खूप आनंद वाटतोय. आणि विशेष म्हणजे मी जे तुम्ही मला विचारलंय उच्च शिक्षित आहात तुम्ही प्रचार काय करणार नंतर मिळणार तर मी काय करणार उच्च शिक्षित असल्यामुळे जास्तीत जास्त शिक्षणावर जास्त भर देणार आहे. सभागृहात जर मी गेलो कदाचित जाणार 100% सभागृहात तर तिथं मी शिक्षणावर जास्त जोर देणार आहे आणि शिक्षणाबद्दल जास्त प्रश्न विचारणार आणि शिक्षणासाठी काय करतील ते काम मी करणार आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वेगळ्या मार्गाने जाण्यापासून रोखणार त्यांना एक हे करणार शिक्षणाबद्दल शिकल्याने काय होणार ही जास्तीत जास्त मी हे करणार आहे. विशेष म्हणजे जे विद्यार्थी शिकत नाही त्यांना मी शिक्षणाची गोडी काय आहे त्यांना समजून सांगणार आहे. शिक्षणाकडे कसं त्यांना वाढायचं आहे शिक्षणाकडे त्यांचा ओघ कसा वाढेल हे मी काम करणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्रशासन जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. यासाठी आपण युवतीसाठी महिलांसाठी शिक्षणासाठी आपण कोणते वेगळे काम करणार. प्रथमतः बाबासाहेबांनी एक संदेश दिलेला आहे वाघिणीचं हे दूध हे माणसाचं फार मोठं जीवन बदलते त्याने आणि जो दूध पिईल तो फार मोठा होईल. आणि शिक्षण म्हणजे माणसाला अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजे फार उंचपर्यंत नेऊ शकतो. जसं महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंनी लोकांना एकत्र केलं शिक्षणाची त्यांना वाटचाल करून दिली त्यांना शिकवण्याचं त्यांना प्रेरित केलं त्या पद्धतीने मी देखील तसं करणार आहे. शिक्षण हा आपल्या विद्यार्थ्यांचं चांगलं जीवन घडवेल किंवा चांगलं सुशिक्षित होतील पुढे हे मी त्यांना महिलांसाठी आणि युवकांसाठी रोजगारसाठी काय योजना आहे? हां जनतेला मी एक विनंती करेन की जनतेने मला जास्तीत जास्त मत देऊन जर विजयी केलं भरघोस मताने तर सभागृहात गेल्यानंतर जे महिला अशिक्षित आहे किंवा बेकार आहे युवक बेकार आहे त्यांच्यासाठी मी ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे जिथं ओपन पेस आहेत किंवा खुल्या जागा असतील महानगरपालिकेच्या
त्या ठिकाणी वार्डातील प्रभागातील जे बेकार युवक आहे तर त्यांच्यासाठी महानगरपालिका सभागृहात प्रश्न करेल की या ओपन खुल्या जागेमध्ये कॉम्प्लेक्स तयार करा, दुकानं तयार करा छोट्या मोठ्या, आणि त्या दुकाना त्या बेरोजगार युवकांना चालवायला द्या. आणि त्या बी दुकानं फक्त वार्डातील किंवा आपला जे प्रभाग आहे ह्या प्रभागातील लोक बेरोजगार युवकांनाच देण्यात यावा, बाहेरच्या वार्डातील देण्यात येऊ नये, हे मी हा प्रश्न निर्माण करणार आहे. म्हणजे सध्या रस्त्याचे प्रश्न येतले आणि पाण्याचे प्रश्न, म्हणजे त्याबद्दल काय? कचरा सर्वात मोठा कचऱ्याचा प्रश्न. आता रस्ते आता खरोखर फार वाईट आहे. पावसाळ्यात तर लोकांना चालता येत नाही, कुठतरी गाड्या उभ्या कराव्या लागतात आणि पावसाळ्यात घरापर्यंत जाताना पावसाळ्यात चिखलामध्ये जावं लागतं. तर ते रस्ते मी जास्तीत जास्त जितक्या लवकर होईल तितक्या लवकर रस्ते तयार करण्यात येईल, किंवा मी कॉर्पोरेशनमध्ये किंवा नगरपालिकेचा हा प्रश्न निर्माण करणार आहे का लोकांच्या रस्त्यांचा प्रश्न मिटवायला पाहिजे. आणि पाण्याचा प्रश्न जो आहे तो 15 दिवस 8 दिवस 20 दिवसानंतर पाणी येतो. तर ते पाणी जास्तीत जास्त एक रोज कसं येईल तर हे मी निर्माण करणार आहे. आणि कचऱ्याचा प्रश्न कसा सोडवणार? सर आम्हाला सांगा तर इथे कचऱ्याचं जे डॅम्पिंग प्रश्न आहे, कचऱ्याचं जे डिपो आहे, पावसाळ्यामध्ये इथं आरोग्यासाठी घातक परिस्थिती निर्माण होते आणि विहिरीमध्ये बोरिंगमध्ये पाणी मिसळले जाते आणि ते तेव्हा इथं जोपर्यंत कचरा डम्पिंग नव्हता तोपर्यंत इकडं बोरमध्ये किंवा विहिरीमध्ये पाणी व्यवस्थित होतं, ते लोक जनता पाणी ती पित होती. परंतु नगरपालिकेने इथं डम्पिंगचा जो चालू केलेला आहे कचरा डम्पिंगचा, तेव्हापासून पाण्यामध्ये बोरमध्ये किंवा विहिरीमध्ये पाणी घाण येत आहे, तो पिण्यालायक नाहीये. त्याच्याकरता मी प्रथम हा एक जोराचा प्रश्न निर्माण करून जास्तीत जास्त आंदोलन मी त्या कचरा डम्पिंग इथून हटवण्याचा प्रयत्न करेन. कारण की त्या डम्पिंगमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे आणि फार वास येत आहे. 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर पर्यंत तो वास जातो. त्या वासामुळे काय होतं, लोकांना व्यवस्थित बसता येत नाही किंवा श्वास घेता येत नाही किंवा जेवण देखील करता येत नाही, इतके हाल होते. त्यामुळे ते इथला कचरा डम्पिंग इथून कसा हलवता येईल ते मी प्रयत्न करेन. आणि त्यांनी जर नाही हलवलं तर मी पत्रव्यवहार करून किंवा सभागृहात आवाज उठीन. त्या सभागृहात जर त्यांनी नाही मानलं तर मी रस्ता रोको आंदोलन करीन. रस्ता रोको आंदोलन करण्यानंतर जरी नाही ऐकलं तरी मी बेमुदत उपोषण करील. माझ्या वार्डातील लोकांना बरोबर घेऊन बेमुदत आंदोलन करील, उपोषण करील. काय म्हणजे काय होईल, तो कचरा इथं हलवल्यानंतर लोकांना व्यवस्थित जगता येईल. शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या वयातही आपण एखादा युवकाप्रमाणे आम्ही म्हणजे मीडिया टीम आपल्या सोबत आहेत आणि आम्ही एका तासापासून आपल्या सोबत फिरत आहोत, पण एखादा युवकासारखी आपण चालत आहात. म्हणजे याचं रहस्य काय आणि शेवटी लोकांना काय संदेश द्या? ते जो प्रश्न विचारला तो मला एक अतिशय आनंददायक वाटला. कारण की जितकं आपण चाललो तितकं आपण आपलं आयुष्य वाढत चालतं. आणि मी जे चालू आहे 1-2 ते जवळ पाहता ते विचारलं का हे जे वार्डातली किंवा प्रभागातली जी दयनीय अवस्था आहे रस्त्याची, पाण्याची, कचऱ्याची, बेरोजगारीची, मी निवडून आल्यानंतर हे पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी मी जास्तीत जास्त चालतो आणि युवकांना बी ती प्रेरणा देतो का बा आपण काय करा, एकतर सगळे लवकर उठा, चालत फिरा किंवा काही उद्योगधंदे करा आणि वाईट सवयी सोडून द्या, चांगल्या मार्गे लागा, शिक्षणाच्या मार्गे लागा, शिक्षण घ्या आणि चांगले उद्योग व्यवसाय करा. हे मी त्यांना आपली निशाणी आणि प्रभाग नंबर आणि बटन नंबर. माझं नाव आहे शेख अयूब उस्मान. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ह्या पक्षावर उभा आहे. माझा वार्ड आहे हर्सूल प्रभाग 1, ह्यामध्ये ड आणि नंबर आहे 6. माझी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. यावर मतदान करून विजय करा. आणि जनतेला एक मी विनंती करतो, अगदी संदेश देतो की मी सुशिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे आणि त्याचा फायदा आपण माझ्याकडून घेण्यात यावा आणि जास्तीत जास्त मतदान करून मला विजयी करण्यात यावे.